गाइस, पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू व्लॉग्स मध्ये। तर आज मी दाखवणार आमचं नवीन घर 2 मजल्याचं आहे आणि डिझाइन तर आज आली ना, येणाऱ्या व्लॉग्स मध्ये मी तुम्हाला लवकरच दाखवेन। डिझाइन अजून कंप्लीट नाही झालं आमचं घर, अजून जरा टाइम लागेल भाई। आज मी फक्त देणार होम टूर, कसं भाई बाथरूम आहेत आणि बेडरूम आहेत, हॉल आहेत, तर चला दाखवतो तुम्हाला। तर भाई समोरच्या असं दिसतं एक प्रकार, आणि इथं गोडाऊन डिझाइन अजून आली ना, दाखवीन तुम्हाला डिझाइन पण। आता दाखवतो तुम्हाला त्या साईडून, चला। लेफ्ट साईडून तो गाइस असं दिसतं, राईट साईडून असं काय दिसतं, म्हणजे बाथरूम या पाईप इथे येतील। हे बघा इथं हे आहेत ना, इथून येतील आणि टाकी पण बनवली वन साईड इथं। आता तर फिलहाल इथं कचरा आहे तो साफ होल, थोडा काम आहे। तसंच गाइस गाडी चालवायची भाई, आणि पार्किंग आहे हो, तिथं पण आहे पार्किंग, तिथं पण ठेवू शकते गाडी। आणि भाई तिथे इथं रूम बनवायचं असेल तर रूम पण बनवू शकते, आणि सिटिंग एरिया पण बनवायचं असेल तर बनवू शकते। आता तर इथं बाई चुला ठेवले आहे, भाकऱ्या घ्यायला लागतात आम्हाला, तर इथं रूम बनवू शकते आणि आता सिटिंग एरिया पण बनवू शकते। सांजचे मस्तपैकी बसू शकते आपण। तर तो सगळं जाऊ देते। याच्यानंतर इथं बाई आपलं बेडरूमात मस्त आता झोपल्यानंतर दाखवू नाही शकत, मोठा बेडरूम बाथरूम इथून काहीच नाही याच्या आतमध्ये, एकच बेडरूम आहे। आणि याच्या बाजूला बघता तर इथं बाई पाण्याची टाकी आपली, जागा पण इथं भरपूर आहे, बघू शकता। अरे भयाले डेंजर आमचा। इथं बाई चुला आपला मस्त बाई, आगरी कोली स्पेशल भाकऱ्या खायला लागतात आम्हाला, आगरीमध्ये किंग आहेत ना बाई भाकऱ्या। आणि इथं आपलं बाई गेस्टसाठी बाथरूम, अंग धुवायचं आणि बाथरूम सोबतच आहे त्याच्यात। आणि इथं पण एक बाई खालती बेडरूम, बाबा न बये राहते त्याच्यात, अटॅच बाथरूम आणि अंग धुवायचा एकत्रच। तर बाई आता दाखवतो तुम्हाला वरचा एरिया, तर चला बाई। इथून शिडी आहे, लाइटिंग लावणार बोलता आता इथं, भारी आहे। लाइटिंग लावली ना तर काही म्हणजे असा एक पाय टाकल्यावर डायरेक्ट लाइटिंग पेटल, एक 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 मस्त दिसेल। इथे पण असं प्लांट्स ठेवू शकतो ना बाई। आता इथं आपली काचा नाही ना, भीती येतील, कारण की व्ह्यू की आपला पण तवरा बाहेर ना गोडाऊन जात, तर पाहू शकता बाई अशा प्रकारचा एक फ्लोर आहे। हां, लिफ्ट पण आहे, बघू शकता मस्त बाई, डेंजर लिफ्ट बनवले, बारकीचं म्हणजे आपण जाऊ शकतो, 3-4 जण आरामशी जाऊ शकतो। आता फॅमिली तवरच आहे ना बाई। डार्क कशी लिप आम्ही खाससाठी आमचे बया आणि बाबाला, म्हणजे सीड्या चढू न शकत ती, कारण की बाई डोकरात ना, आम्हाला पण फायदा होईल याचा, मस्तपैकी जाऊ, आपल्याला सीड्या चढवायची म्हणजे जरूरत नाही। तर बाई यो बघा हॉल आहे बाई, कॅमेरा छोटा हॉटेल पक्का हॉल आहे, लय मोठा हॉल आहे। आणि इथं बाई आपले येतील काचा आणि पडदेच येतील, अजून इथं काय येतो आता मला माहीत ना, भीती घालतील की काय घालतील। तर बाई बघू शकता यो हॉल आहे एक प्रकारचा, आणि टी व्ही तर इथं लागतील मस्त। आपण या करू डिझाईन भारी करू, इथं टी व्ही लावला तसा शायनिंगसाठी, म्हणजे शायनिंगचं असतील ते। आणि काय हॉलला पण आहे बाल्कनी, म्हणजे काच ओपन करून आपण जाऊ शकतो, असं फिरू शकतो इकडं तिकडं, तिथपर्यंत बाल्कनी बाई। तर मस्त बाई बाल्कनी असलं कसं हवा येते इथं, मस्त थंडी थंडी। तसंच गाइस मग हॉलच्या नंतर बाई इथं आपलं मस्त डायनिंग टेबल येईल, म्हणजे जेवायला सगळी बसू आपण इथे, म्हणजे जेवायला म्हणजे सगळे बसतील। नाही यो बाई किचन आहे, मस्तच मोठं आहे, फर्निचर करू एकच नंबर बाई। न बाल्कनी पण आहे, काय प्रायव्हेट ठेवायचं असेल तर कपडं विपरं, मस्त मोठी आहे बाल्कनी। नाही इथं मस्त जेवायला बसू सगळी, नाही इथं पण बाल्कनी आहे बाई, बाल्कनीची टेन्शन ना, असंच मोठ्या बाल्कनी आहेत। तर गाइस यो तर किचन, आणि इथं बाल्कनी नाही, इथं डायनिंग टेबल जेवायला तो तर आता झालेला आहे। आणि इथं काय तो आता मला अजून समजलं ना, बघा काय देवघर असेल, देवघर ना वाटणार मला, तर मलाच माहीत नाही गाइस, तर जाऊ दे, चला त्याला सोडा, आता काय तुम्हाला पण माहीत। इथं मस्त स्पेस आहे, इथं काय त्याचं डिझाईन सारखं ना, असं मस्त लावा लागल बाई। किचन गेलो तर काय डायरेक्ट आपला इथं आता बेडरूम, बाल्कनी पण आहे इथं, तर त्याला तुम्हाला दाखवतो। इथं बाई इटा येतील, वरती लावलं ना इटा, फक्त आता इथं पण इटा लावायची अशा थोडं। आणि इथं बाल्कनीसाठी जास्त असे खिडकी असतील, खिडकी ओपन करायची बाई डायरेक्ट, पडदे पण असतील। नाही इथे बाल्कनी आहे, आवरी साईजची बाल्कनी आहे बाई, वरती पण याच बेडरूममध्ये, तिकडच्या बेडरूममध्ये नाही आहे। तर यो बाई आपल्याला घ्यायला लागेल, बाल्कनी आहे ना बाई, समजून घ्या। आणि अटॅच बाथरूम आणि अंग धुवायचा पण मस्त बाई, बाट बसू बाई आपण। तर इथं माहीत ना कोण राहिलं या बेडरूममध्ये, तर 2च बेडरूम। चला बाई इथं पण अशी जागा आहे, इथं पण मस्त असं चित्र आणायला लागतील लावायला, तर तो काही माझ्यावर थोडी पप्पा सो सगळा। तर इथं आता बाथरूम आहे, बघू शकता, अंग धुवायचा आणि बाथरूम तोच अटॅच आहे बाई। आणि यो बेडरूम आहे,
यो बॅक साईड. तर चला आता वरती जाऊ बाई. तर गाइस इथं पण तसाच आहे बाई, मस्त स्पेस आहे इथं पण. ही आपली लिप. तर बाई भरपूर जागा ही भारी वाटला. इथं दरवाजाला एकदम डिझाईनवाला एक भारीवाला बघू शकताय. रांगोली इंगोली काढू शकता इथं. दिस इज असंच आहे बाई, सेम टू सेम. इथं पण पडदे लावू, आपलं डिझाईनवाला पडदे लावू. साधं न लावू शकत बाई, डिझाईनवाला लावू मस्त एक नंबर. हे पण हॉल मोठा आहे बाई. मी इथं डायनिंग टेबल नाही, इथं पण बाई बाल्कनी आहे पाहू शकता तुम्ही. एवढीच मोठी आहे इथपर्यंत. तर मस्त बाई बाल्कनी राहत तिथं. आणि इथं बाई गेस्ट म्हणजे कोण आला कोणाला म्हणजे लवकर वेगळी लागली तर बाई डायरेक्ट इथे येऊ शकते. इथं फक्त बाथरूमच आहे, अंग धुवायचं नाही. तसंच बाई बाजूला राईट साईडला जाऊ शकतो आपल्या रूममध्ये. इथे पण बाई तसाच रूम आहे बघू शकता. रूममध्ये अटॅच आपला बाथरूम आणि संडासचा सेम. मस्त बाई मोठा बाल्कनी, आपण बाटं पण बसू शकते. किचन लगे बघू शकता. यो पण एक बेडरूम आहे इथं, म्हणजे तेवढंच मोठा. न यो बाथरूम थोडा मोठा बघू शकता. तर दाखवतो वरती टेरेसवर. तर बाई ईशान व्ह्यू पण कडकच दिसेल डोंगरात. तर आता जातो आता वरती. तर चला. तर गाईज आलो आता वरती. अरे इथं वरचं मला माहीत ना टेरेसचं गाईज कसं काय सीन आहे. तर बघता आता बाई व्ह्यू बघा मस्त आता डोंगरात. तर बाई टेरेस जो म्हणजे लिफ्ट नाही येणार, चालत यायला लागेल आपल्याला. तर एक मला फक्त चालत यायला लागेल, लिफ्ट नाही येणार टेरेसवर. आणि बाई टेरेस पण खूप मोठा आहे. स्विमिंग पूल पाहिजे असेल तर बाई बांधू पण शकत आहे स्विमिंग पूल, कारण की स्पेसच तवरा बाई इथं. बांधला तर मग ऐकणार ना बाई आता पवाला. अजून एक माला म्हणजे वारवाचा असेल तर वारू शकते. कॉलम तर घातले बघू, वारला तर 3 मजल्याचं पण होईल. आता फक्त 2 मजल्याचंच आहे. मला पण डिझाईन माहीत ना आता, म्हणजे सांगेल मला थोडाफार तो मी बोलतो बाई. मस्त व्ह्यू आहे बाई, व्ह्यू चेक करा ना. तर चला बाई अशा प्रकारचा आपला होम टूर होता. कसं वाटलं आपलं न्यू घर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. अजून तर झालं ना लवकरच होईल आपलं घर ना, लवकरच माझ्या ब्लॉग्समध्ये बघायला भेटतील आपल्या घराची डिझाईन. त्याच्यासाठी बाई आपल्या यूट्यूबला सबस्क्राईब करा, बेल आयकनला दाबा म्हणजे माझी ब्लॉगची नोटिफिकेशन येईल. आणि इंस्टाला पण फॉलो करून टाका. हाय आपला मिनी ब्लॉग बनवतो आपण. चला बाई कला टाइमपास. बाय बाय.